नमस्ते. कसे आहात सगळे? आजचा आपला होपोनोपोनो 30 डेज चॅलेंजचा 12वा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि सौंदर्य टिकवण्यासाठी होपोनोपोनो कसं काम करतं. आता तुम्ही म्हणताल सौंदर्य म्हणजे नेमकं कशाबद्दल मला बोलायचं आहे. तर मला ज्यांची स्किनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना पिगमेंटेशन आहे, ज्यांना पिंपल्स आहे, ज्यांची इव्हन टोन स्किन नाही आहे, ज्यांना डार्क सर्कल आहेत किंवा ज्यांना म्हणू आपण की केसांचे प्रॉब्लेम आहे, हेअर फॉल आहे, डॅन्ड्रफ आहे. म्हणजे ह्या ज्या काय सौंदर्यामध्ये गोष्टी येतात, तर त्याच्याबाबत होपोनोपोनो कसं काम करतं, तर याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर हा सगळ्यांसाठी अत्यंत उपयोगी असा व्हिडिओ आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ अगदी मन लावून बघावा, मन लावून ऐकावा. पण त्याच्या आधी ज्यांनी कोणी माझं अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असं वाटतं की ज्यांना माझ्या चॅनलची, माझ्या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा चॅनल, हे व्हिडिओ शेअर करा. कारण की याच्या आधीचे तर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच, परंतु इथून पुढची आपली जी जर्नी आहे होपोनोपोनोची आणि मॅनिफेस्टेशनची, लॉ ऑफ अट्रॅक्शनची, त्याच्यासोबत तुम्ही आमच्यासोबत जोडतात. तर सुरू करूयात आजचा टॉपिक. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, खूप लोकांना स्किनचे प्रॉब्लेम असतात की कुणाला डार्क सर्कल असतात, पिंपल्स असतात, पिगमेंटेशन्स असतात. ठीक आहे. कोणाला हेअर फॉल असतं, कोणाला डॅन्ड्रफ असतो, कोणाचे केस खूप पातळ असतात, कोणाला टक्कल पडण्याचे चान्सेस जास्त असतात. मग अशा वेळेस होपोनोपोनो काय काम करतं, तर तुम्ही जेव्हा होपोनोपोनो प्रार्थना तुमच्या शरीरासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी करता, तर सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या, ते होपोनोपोनो करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला हा रिझल्ट भेटेल की तुमच्या ह्या ज्या काही त्वचेच्या किंवा स्किनच्या तक्रारी आहेत किंवा केसांसंदर्भाच्या तक्रारी आहेत, त्या हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसतील आणि त्या जशा कमी होतील, कमी झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यात फरक जाणवावा लागेल. बरं, हा सगळा मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या सगळ्या टेक्निक ह्या सगळ्या विश्वासावर चालतात. तुम्ही जर एखादी गोष्ट सातत्याने करत राहिलात आणि कुठेतरी तुमच्या मनात हा 1% जरी काय म्हणतात विचार आला की हे कसं घडेल हा तुमचा लुकआउट नाहीये. तुम्ही ते विश्वावर सोडायचं आहे. पण कसं घडेल हे जेव्हा तुमच्या मनात येतं, त्यावेळेस तुमची एनर्जी जी आहे ती निगेटिव्ह होते आणि तुम्हाला जे हवं आहे त्याच्यावर तुमची ऊर्जा काम करत नाही आणि विश्व तुम्हाला तेच देतो जी तुमची फिलिंग्स आहे आणि तुम्ही विश्वाला ज्या फिलिंग्स पाठवताल तेच घडेल. त्याच्यासाठी तुम्हाला नेहमी पॉझिटिव्हच राहायचं आहे. ठीक आहे. आता हे जे काही शारीरिक आपले आजार म्हणता येईल किंवा ह्या जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी तर सगळ्यात आधी तुम्ही भरपूर पाणी पिणं, व्यवस्थित झोप घेणं आणि ताणतणावातनं बाहेर पडणं, हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे बेसिक आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला सुरुवात करण्यासाठी तुम्ही पहिलं स्वतः आतून हेल्दी असणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतः आतून हेल्दी असाल, तर तुमच्या चेहऱ्यावर जो ग्लो येणार आहे, आनंद येणार आहे, तो निराळाच असतो. त्याच्यासाठी तुम्हाला बाकी काही गोष्टी करायची गरज पडत नाही. परंतु कधी-कधी काय होतं, की ह्या कामाच्या व्यापामुळे किंवा ज्या लेडीज बाहेर जातात कामाला किंवा ज्या हाऊसवाईफसुद्धा आहेत, प्रचंड ताण असतो त्यांच्या मागे. कामाचा असतो, बॉसचा असतो, कलिगचा असतो, ट्रॅव्हलिंगचा असतो. घरी काम करणाऱ्या स्त्रीचा त्यांना नवऱ्याला बघावं लागतं, मुलाबाळांना बघावं लागतं, सासू-सासऱ्यांना बघावं लागतं. मग अशा वेळेस त्यांना त्यांच्या त्वचेकडे किंवा केसांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पुरुषांच्या बाबतीत सुद्धा तेच असतं. मग अशा वेळेस आपण काय करायचं? होपोनोपोनो याच्यामध्ये कसं काम करेल? त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं? तुम्ही तुमचा जो सगळ्यात बेस्ट फोटो आहे आत्तापर्यंतचा, म्हणजे समजा कोणी 30 वर्षाचा असेल, कोणी 40 वर्षाचा असेल, कोणी 20 वर्षाचा असेल, तर तुमच्या ह्या पूर्ण जे काय तुमचं एज आहे त्याच्यामधला असं म्हणतो ना, वयात आल्यानंतर सगळ्यात उत्कृष्ट हा माझा खूप छान फोटो आहे, मी त्यावेळेस खूप सुंदर होते, मला पाहिजे तसं मी होते किंवा मी पाहिजे तसा होतो, तो फोटो पहिल्यांदा सर्च करायचा. सगळ्यात आधी तो फोटो पहिल्यांदा सर्च करायचा. त्या फोटोची प्रिंट काढायची आणि ती पहिली फोटोची प्रिंट तुमची आरशाजवळ लावायची. जिथे तुम्ही किमान दिवसातनं आपण म्हणून 100 वेळा आरशापुढे जाता, तर आरशापुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा तो बेस्ट फोटो दिसला पाहिजे.
की जेव्हा तुम्ही इतके सुंदर होतात की कुणीही तुमच्या प्रेमात पडेल, इतके सुंदर होतात, असा फोटो तुम्ही तिथे लावायचा. हा फोटो लावल्यानंतर तुम्ही एका पेजवर तुम्हाला आत्ता ज्या काही तक्रारी आहेत, ठीक आहे, आत्ता ह्या तक्रारी आहेत म्हणजे याचा अर्थ याच्या आधी त्या तक्रारी नव्हत्या. तर 2 पेज करायचे की आत्ता असलेल्या तक्रारी आणि तुम्हाला तुमचं जे काही शरीर आहे किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत, स्किन रिलेटेड, हेअर रिलेटेड, तर त्या एका पेजवर लिहायच्या. हे सगळं लिहिल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला 10 मिनिटं बसायला भेटेल अशी जागा बघायची, स्वतःला 10 मिनिटं द्यायचे, शांत ठिकाणी बसायचं. जे लिहिलंय की जे नाही पाहिजे ते नाही वाचायचं, जे पाहिजे ते वाचायचं. कारण की जे लिहिलेले नाही पाहिजे आपल्याला ते बघायचं की त्याच्यात महिन्याभरानंतर काय चेंजेस होणार आहेत, म्हणून ते एका पेजवर लिहायचे, पण ते वाचायचं नाही. ते एकदा लिहिलं त्याच्याकडे बघू सुद्धा नका, पण जे पाहिजे ते वाचायचं आणि ते अशा स्वरूपात वाचायचं की ते ऑलरेडी घडलेलं आहे. की मी सांगते, मी माझं 20 किलो वजन कमी केलेलं आहे, माझी स्किन खूप सुंदर आहे, खूप इव्हन टोन आहे, माझे डार्क सर्कल सगळे गेलेले आहेत, माझा चेहरा खूप सुंदर झालाय, पाहिजे तसं झालंय, माझे केस गळणं थांबलेलं आहे, माझे केस खूप लांब सडक झालेले आहेत, माझे केसांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, मी खूप सुंदर दिसतेय, मी खूप सुंदर दिसतोय, मी आतून स्वतःला खूप हेल्दी फील करतेय, खूप छान वाटतंय मला, माझ्या व्यक्तिमत्वाकडे सगळे आकर्षित होतात. हे बोलायचं. हे बोलल्यानंतर विश्वाला थँक्यू बोलायचं 3 वेळा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि तुम्हाला 21 वेळा होपोनोपोनो करायचंय. आता हे होपोनोपोनो करताना तुमचा जो फोटो तुम्ही आरशावर लावलेला आहे तो डोळ्यापुढे आणायचा. तो डोळ्यापुढे आणल्यानंतर तो आनंद फील करायचा की तुम्ही पुन्हा तसे झालेला आहात आणि तसे झालेला आहात आणि लोक तुमच्याकडे कसे बघतायत, तुम्हाला किती ॲप्रिशिएट करतायत, लोकांची नजर तुमच्याकडनं हटत नाहीये, अशा पद्धतीनं ते सगळं अनुभवायचं आहे आणि होपोनोपोनो करायचं आहे. जेव्हा तुम्ही होपोनोपोनो सलग 30 दिवस ह्या गोष्टीसाठी करताल, तुम्ही बघाल तुमच्यातला कॉन्फिडन्स लेवल काय अप्रतिम वाढेल, तुमच्यातली ऊर्जा पॉझिटिव्ह एवढी वाढेल की तो जो आत्मविश्वासाचा ग्लो आहे तो तुमच्या चेहऱ्यावर येईल आणि मग बघा की तुमचे हेअरचे प्रॉब्लेम, तुमचे स्किनचे प्रॉब्लेम असे असे गायब होते. तुम्हाला सांगते ह्या ट्रीटमुळे लोकांना जे फंगल इन्फेक्शन असेल किंवा सोरायसिस असेल ह्या गोष्टी सुद्धा सॉल्व्ह केलेल्या आहेत. बरे झालेत लोक यातून. खूप चांगला रिझल्ट आहे. करून बघा, तुम्हाला 100% याचा फायदा होईल. 100%. फक्त एकच अट आहे की जेव्हाही तुम्ही त्या आरशापुढे जाताल, येता जाता तुम्ही तो तुमचा जो फोटो आहे तो जेव्हा बघताल त्यावेळेस मी ती झालेली आहे किंवा मी तो झालेला आहे असं फील करायचं, असं स्वतःला ट्रीट करायचं, असं स्वतःला प्रेझेंट करायचं. मग चमत्कार बघा. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते पुन्हा पुन्हा की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच आपण नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात. तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला अजून कुठले कुठले टॉपिकवर कुठले अजून सब्जेक्ट आहेत किंवा कोणाच्या काय अडचणी आहेत त्या कमेंटमध्ये सांगा. मी त्याला उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेल. तुमचे प्रॉब्लेम जे काय आहेत ते ऐकून त्याच्यावर 100% आन्सर करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत काळजी घ्या.